मित्रांनो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदादे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा वेध घेत असताना गेली दशकभर व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करतोय आणि आता अहिल्यादेवी होळकर यांचं जीवनचरित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। या चळवळीमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होता याचा मनस्वी आनंद होत आहे। मित्रांनो, आतापर्यंतच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा समजून घेतल्या। अहिल्यादेवी होळकर यांनी कशा पद्धतीने राज्यकारभार हातामध्ये घेतला आणि तो कसा चाणाक्षपणे सांभाळला हे आपण पाहिलं। पाठीमागच्या भागामध्ये अहिल्यादेवींनी शेतकऱ्यांसाठी अधिकच्या रकमेची तरतूद केलेली होती, कारण शेतकरी जगला तर राज्य जगेल हा अहिल्यादेवींचा विचार होता। आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील पुढचा भाग बघणार आहोत। मित्रांनो, अहिल्यादेवींनी फडणीशी सांभाळायला घेतली, हिशोब सांभाळायला घेतला, महत्वाचं म्हणजे मुलकी अधिकार स्वतःकडे घेतली खरे, मात्र 8-9 वर्षाचे असताना हे सर्व अहिल्यादेवींवरती पडलेलं होतं। अहिल्यादेवींच्या वरती जबाबदारी पडलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बाल अहिल्या ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडेल का हा महत्वाचा प्रश्न होता। तशातच घडलं असं की एक दिवस अहिल्यादेवी हिशोबखान्यामध्ये होत्या। हिशोबखान्यामध्ये असताना त्यांनी सहज खंडेरावांच्या खतावणीकडे लक्ष दिलं आणि खतावणीमध्ये पाहिलं खंडेरावांना वार्षिक तनखा दिला जायचा। तो तनखा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच खंडेरावांनी संपवलेला पाहायला भेटला आणि अधिकच्या तनख्यासाठी मागणी दिसली। ते पाहिल्यानंतर अहिल्यादेवींच्या मनामध्ये विचार आला की वर्षभरासाठी दिलेला जर तनखा संपलेला असेल, अधिकचा तनखा जर देत राहिलो तर रयतेच्या हाताशी काहीच लागणार नाही आणि ही तिजोरी, हे धन हे रयतेचं आहे, जनतेचं आहे, हे कुठल्या राजाचं नाहीये। आणि मग अहिल्यादेवींनी विचार केला की एवढा मोठा तनखा पतिरावांनी म्हणजे खंडेरावांनी कधीच संपवलेला आहे, आता काय करायचं। अहिल्यादेवींनी तनखा देणं बंद करून टाकलं। ही गोष्ट खंडेरावांना समजली खरी, मात्र आता खंडेराव स्वस्त थोडीच बसणार आहेत, कारण एका राजाचा मुलगा, होळकर साम्राज्याचे मुकुटमणी मल्हारराव होळकर यांचे पुत्र आणि होळकर साम्राज्यातील ही धनदौलत म्हटल्यावरती खंडेराव होळकरांचा राग अनावर होणारच की। तसंच झालं, खंडेराव होळकरांचा राग अनावर झाला की माझी संपत्ती, माझ्या राज्याची संपत्ती, माझ्या सरकारातली संपत्ती आणि त्याच्यावरती माझाच हक्क नाही। रागाच्या भरामध्ये खंडेराव होळकर हिशोबखान्यात आले। तशा अहिल्यादेवींचे फडणीशी सांभाळणारे फडणीस म्हणजे गंगोबा तात्या चंद्रचूड हे गंगोबा तात्या सावरून बसले। त्यावेळेस अहिल्यादेवींच्या पुढे आल्याबरोबर खंडेराव संतापलेच्या भरात म्हणाले, आमची तनखा बंद केली, आमच्या तनखा का बंद केली, आम्ही राजा आहोत। त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं, राजा जरी असला तरी, तुम्ही राजे जरी असले तरी ही जनतेची दौलत आहे, हा सरकारी खजिना आहे आणि या सरकारी खजिन्यावरती राजांना डोळा कधीच ठेवायचा नसतो। तुम्हाला दिलेली तनखा संपलेली आहे आणि आता अधिकची तनखा तुम्हाला मिळणार नाही, जास्त सरबरा तुमचा करता येणार नाही। हे ऐकल्याबरोबर खंडेराव होळकर चकित झाले की आतापर्यंत आम्हाला कुणी अडवत नव्हतं पैशाला आणि आज आमच्या सरकारी तिजोरीतील पैसा घ्यायला आम्हाला अडवलं जात आहे, याचा प्रचंड राग आला, डोळे लालबुंद झाले। रागाच्या भरामध्ये खंडेराव संतापाच्या भरामध्ये म्हणाले की आम्ही राजा आहोत, आम्ही मल्हारराव होळकर यांचे कुलपुत्र आहोत, या राजाचे धनी आहोत आणि मग आम्हालाच जर पैसे घेण्यासाठी मुभा नसेल तर अहिल्यादेवी म्हणाल्या, होय, राजाला सुद्धा या तनखा अधिकचा घेण्यासाठी मुभा नाहीये, हे राज्य रयतेसाठी जसं आहे तसंच राज्यकर्त्यासाठी सुद्धा आहे। त्यावेळेस अहिल्यादेवींचा उलट बोलणी पाहून खंडेराव आणखीनच संतापले आणि म्हणाले, आम्हाला सल्ला नको, आम्हाला तनखा द्या। त्यावेळेस अहिल्यादेवींनी खतावणी मागवली आणि त्या खतावणीतील सर्व हिशोब दाखवला आणि सांगितलं, हो तुम्हाला देणं आहे, मात्र ते दिलेलं आधीच आहे आणि तुम्ही अधिकचा सुद्धा तनखा घेतलेला आहे, त्यामुळे यापुढे तुम्हाला तनखा भेटणार नाही। अहिल्यादेवींनी खूप धाडसानं हे सगळं बोललेल्या होत्या, कारण 8-9 वर्षाचे असताना लग्न झालं, वर्षभरामध्ये हा सगळी जबाबदारी पडली आणि आज खुद्द पतिरावांना म्हणजे पतीला आणि महत्वाचं म्हणजे खंडेराव होळकरांना जाब देण्यासाठी पुढे बोलावलेलं आहे, तनखा बंद केलेला आहे म्हटल्यावरती अहिल्यादेवी खूप धाडसानं बोलल्या खऱ्या, मात्र खंडेरावांचा राग अनावर झालेला होता। त्यांनी ती खतावणी घेतली आणि फेकून दिली आणि सांगितलं, आम्हाला शिकवू नका, आम्हाला तनखा द्या। त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं की खंडेराव होळकरांनी जी खतावणीची बेअब्रू केलेली त्याला माफी भेटणार नाही आणि मग अहिल्यादेवींनी गंगोबा तात्यांना आदेश दिला, गंगोबा तात्या खतावणीची बेअब्रू करणारे, बेअदबी करणाऱ्यांचा जबाब लिहून घ्या आणि त्यांना 25 मोहरा दंड ठोका। स्वतःच्या पतीला 25 मोहरांचा दंड ठोठावणारे अहिल्यादेवी आजच्या राजकारणासाठी आदर्शच नाहीत का।
स्वतःच्याच मुलाच्या लग्नामध्ये सरकारी तिजोरीतून हडप केलेला पैसा करोडो रुपयांनी उधळणारे आमचे इथले राज्यकर्ते, सरकारी तिजोरीतील पैसा स्वतःच्याच नातेवाईकांना निधी स्वरूपामध्ये वाटणारे राज्यकर्ते आणि अहिल्यादेवींसारख्या राज्यकर्त्या, हा किती जमीन आसमानाचा फरक आहे. खऱ्या अर्थानं आजच्या राज्यकर्त्यांसाठी, आजच्या राज्यव्यवस्थेसाठी अहिल्यादेवी होळकर खऱ्या अर्थानं आदर्श आहे. पती असो किंवा राज्यकर्ता असो, कुणीही असो, सर्वांना नियम सारखे, रयतेला एक नियम आणि राज्यकर्त्याला दुसराच नियम, हे अहिल्यादेवींकडे चालत नव्हतं. आणि म्हणून स्वतःच्या पतीला सुद्धा 25 मोहरांचा दंड ठोठावण्याचा आदेश अहिल्यादेवींनी दिला. मित्रांनो, ही सगळी घटना पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की का म्हणून अहिल्यादेवी होळकर यांना आदर्श, तत्वशील राज्यकर्ते असं म्हणतात. जगाच्या पाठीवरती अनेक राण्या झाल्या, त्या राण्यांशी तुलना अहिल्यादेवींची का केली जाते हे लक्षात आलंच असेल. तुर्तास वेळेअभावी आणि व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून आपण इथेच थांबत आहोत. अहिल्यादेवी होळकर यांचं जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या भागामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील असेच पैलू उलगडण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.